मंडळी पाऊस खूप झाल्यामुळं ओपन गोठ्यात पण सगळं ओल्लं झालेलं आहे, पण गायांना कोरडी बसायला जागा पाहिजे. तर त्याच्यामुळे या बाजूला आम्ही जे पत्र्याचं शेड ठोकलेलं आहे पा, तर याच्या ह्या बाजूला कोरडं राहिलेलं आहे. पाण्याचा उतार तिकडं होता, त्याच्यामुळे तिकडून पाणी गेलं आहे बघा. आता गाया मस्तपैकी इकडे ओपन गोठ्यात चारा खाल्ला, सोडून दिले चारा खाऊन झाल्यावरती. आणि शेणखत जे आहे ते मध्ये पावसाची उघड होती चांगली, तर त्यावेळेस भरून घेतलं, त्याच्यामुळे इकडं पण एकदम निब्बर झालेलं आहे बघ, कोरडं झालेलं आहे. या बाजूला थोडंसं जास्त शेणखत साचलेलं आहे, त्याच्यामुळे तिकडे थोडे पाय जात आहे गायींचे. पण इकडं आल्यानंतर गाया ज्या आहेत ते व्यवस्थित फिरतायत, त्यांना इकडं कोरडी जागा पण आहे बसायला. बऱ्याच मंडळींना प्रश्न पडला होता की गोठ्याला हा जो काळा कागद बांधलेला, ही ताडपत्री का बरं बांधलेली आहे. तर गोठा जो आहे अजिबात बांधला नसतं काही, तर गोठा सगळा मोकळा दिसला असता. हिरवं नेट जर बांधलं असतं तर ते वरून खालपर्यंत बांधावं लागलं असतं. आम्हाला गोठ्यामध्ये हवा जी आहे ती खेळती पाहिजे होती, आणि नेट जर बांधलं असतं, आता तुम्ही म्हणाल अर्ध नेट बांधता आलं असतं, अर्ध नेट बांधलं असतं तर ते उन्हाने खराब होऊन जातं. वर्षभरामध्येच हिरवं नेट जे आहे ते खराब होऊन जातं. पाठीमागं आम्ही एकदा असंच नेट बांधलेलं होतं. पण हा जो ताडपत्रीचा कागद आहे, हा किती मायक्रॉनचा बांधलेला आहे आपण? 400 मायक्रॉनचा कागद आहे हा. 3 वर्ष झालेले मंडळी. ह्या बाजूने आम्ही वरतून बांधलाय, तिकडून डायरेक्ट रस्ता दिसतोय, ती बाजू डायरेक्ट रस्त्याची. तर त्याच्यामुळे ते एकदम मधोमध सेंटरला बांधलेलं आहे. 3 फुटाचा कागद येतो असा लांबीला, रुंदीला, सॉरी 2 फूट मोकळं ठेवलंय. हे बघ इथं खाली आम्ही 2 फूट रिकामं ठेवलंय, वरतून 1 फूट रिकामं ठेवलेलं आहे अशा प्रकारे, जेणेकरून गोठ्यात हवा पण खेळती राहील. आणि गोठ्यात ए बाई तिकडं चालली आली माग तिकडं वय. तर त्याच्यामुळे आपण ताडपत्री बांधलेली आहे, जेणेकरून गोठ्यामध्ये आपल्याला हिरवं नेट बांधायची गरज नाही. गोठा मोकळा दिसणार नाही, हवा पण खेळती राहील आणि जास्त दिवस टिकेल. तो हिरवं नेट आम्ही आधी बांधलेलं होतं, याच्या आधी सगळ्या गोठ्याला ग्रीन नेट खालून वरून पार वरपर्यंत सगळी झाकून घेतलेलं होतं ग्रीन नेटनी. पण वारवावधन पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारवावधन एक तर तो फाटून गेला, त्याच्यानंतर उन्हाळ्यामुळे भरपूर ऊन असतं, तर त्यावेळेस ते कुई झटून गेलं, नेट सगळं फाटून गेलं. मग तो डबल खर्च होतो, आणि बांधायचं काही सोपं नाही एवढं तार कंपाऊंड गोठा. तर त्याच्यामुळे आम्ही ही काळी ताडपत्री जी आहे ती बांधलेली आहे. आता गाया मस्त ओपन गोठ्यात सोडलेला आहे. पाऊस आला तरी त्यांना तिकडं पत्र्यात जायला जागा, इकडं पाणी प्यायला गवर आहे. आम्ही चाललो आता मेथीची भाजी उपटायला. बराच वेळचं जायचं होतं, पण सकाळी सकाळी पाऊस चालू झाला होता. आज जरा काम डबल आहे, भाजी उपटायची, घरी आणायची, बुडकं जायचे, मग नानांकडे ते बांधायला द्यायचे. कारण डायरेक्ट शेतातून जुड्या ज्या आहेत बांधून आणता येणार नाही, नाही तर सगळा गाळ होईन, गाळ धुता येणार नाही, काय नाही.